दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। पाणी पाजायची जबाबदारी त्यांची आहे। मुद्दा असा आहे की वास्तव काय आहे ते समजून घेतलं पाहिजे। जल जीवन मिशन सारखी योजना संपूर्ण देशात काम चाललंय। मोदी साहेबांनी एवढे पैसे दिले असताना महाराष्ट्रातली जल जीवन मिशन हे केवळ त्यांच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण होऊ शकत नाही, दुर्दैव आहे। आणि नगरपालिकांना सुद्धा नगर विकास विभागाकडून पैशाचं मुबलक वेळेवर दिले। नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याची योजना आणि जल जीवन मिशन ही दोन्ही कामं प्रधानमंत्र्यांच्या पुढाकाराने पैसे मिळतात केंद्राचे, ती कामं त्यांनी इथे या निवडणुकीला यायच्या अगोदर आले असते आणि योजना पूर्ण केल्या असते तर मला आनंद झाला असता। त्यामुळे अशा टीकाला अर्थ नाही, फक्त राजकीय टीका आहेत, काही अर्थ नाही। प्रतापराव पाटील चिखलीकर यांची देखील सभा झाली काल। त्या ठिकाणी सांगताना त्यांनी आपल्या वक्तव्यात काय म्हणले, अशोक चव्हाण हे सभेला पब्लिक जमवण्यासाठी पैसे देण्याचं काम करतात। लोह्याची सवय आमची इकडची नाही आहे, त्यांची सवय आहे। प्रताप पाटील चिखलीकर सांगितले की उसाचे पोटी कॉल जन्माला आला असं सांगितलंय। उसाचा पोटी कौल जन्माला आला म्हणून सांगितलं, जन्माला आला। अच्छा अच्छा अच्छा, जे आपल्या वडीलच्या नावावर ते म्हणले ना, असं आहे की देवाघरी गेलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं न शोभणारं आहे। मलाही बोलता येतं, या विषयावर मी पातळी सोडून कुठलंही वक्तव्य करणार नाही। आपल्या भागात बेरोजगारी जास्त वाढली तर आपण रोजगारासाठी काय करणार? असं आहे की आगामी असं ज्या वेळेस पायाभूत सुविधा ज्या निर्माण होत आहे त्याचा फायदा राज्यामध्ये उद्योग आणण्याकरता निश्चित होणार आहेत। आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी याकरता पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व शहरं ही पायाभूत सुविधा निर्माण होऊन चांगली शहरं झाल्यानंतर या ठिकाणी रोजगार निश्चित होईल। आणि मराठवाड्याला निश्चित आजही मुख्यमंत्री हे परदेशात जेव्हा त्यांनी करार सामंजस्य करार केले त्याचा फायदा मराठवाड्याच्या औद्योगिकरण नक्की होणार। हेमंत पाटील आपल्या सभाला पैसे घेऊन गर्दी जमून सांगितलं जातं, आम्हाला अशी करायची गरज नाही। हेमंत पाटलांनी असं सांगितलं जे तरोडीकर मार्केट जे काय असे काही मार्केट आहेत त्या ठिकाणी आपण टेंडरवर दिलेले आहेत, त्याचा त्यांचा आरोप आहे। त्यांचे आरोप सिद्ध करावेत हे माझं त्यांना आव्हान आहे।